दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. कर्जत पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या संघटित टोळीवर मोठी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली असून 9 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत सुमारे 4,79,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही कारवाई मोठा दिलासा ठरली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रदीप चंद्रकांत कडू वय 20 वर्ष, अरविंद राजू स्वामी वय 23 वर्ष, सचिन भानुदास भगत वय 19 वर्ष आणि नरेश नारायण कराळे वय 28 वर्ष अशी आहेत. या टोळीली कर्जत, किन्हवली, मुरबाड तसेच वांगणी, बदलापूर, अंबरनाथ आणि शिवाजीनगर परिसरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. जप्त वाहनांमध्ये हिरो होंडा स्प्लेंडर, सुपर स्प्लेंडर, बुलेट, स्प्लेंडर प्लस, टीव्हीएस अपाचे, ट्रिगर आदी दुचाकींचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक आचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. संशयित प्रदीप कडूला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अरविंद स्वामीसह इतर आरोपींची नावे उघड झाली. पुढील तपासात सचिन भगत व नरेश कराळे यांनाही अटक करण्यात आली. चौघेही आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. कर्जत पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून दुचाकी चोरीविरोधात कठोर मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी नरेश जाधव, कर्जत. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.